तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन 10 जूनला शनुकाना हॉलमध्ये आम्ही त्या ठिकाणी साजरा करणार आहोत। 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय पवार साहेबांनी केली, परंतु या स्थापनेपासूनच्या प्रत्येक क्षणापासून स्वर्गीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांचा सहभाग पक्ष विस्तारासाठी, पक्षाचा जनाधार खांद्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिला आणि त्यांच्याच मेहनतीतून 2004मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील प्रथम क्रमांकाचा पक्ष 73 जागा विधानसभेवरती निर्वाचित करून आलेला होता। 2023मध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जो विचार दिला की बहुजन समाजाचं व्यापक हित साधायचं असेल तर आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे, तो सत्तेमध्ये सहभागी होण्याचा, एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली सामुदायिकरित्या सर्वांनी म्हणून घेतला। त्यामध्ये मी असेल, भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई, दिलीप वळसे पाटील साहेब, धनंजय मुंडे, त्यावेळेला रामराजेसुद्धा होते सोबत आणि विधिमंडळ पक्षाचे सर्व बहुतांश सदस्य आम्ही या निर्णयाच्या माध्यमातून एनडीएमध्ये सहभागी झालो। लोकसभेमध्ये यश मिळालं नाही, पण विधानसभेमध्ये मात्र दादांच्या नेतृत्वाखाली 59 जागा आम्ही लढलो, पैकी 41 जागांच्यावरती यश मिळवलं। 72% स्ट्राईक रेट राहिला आणि राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलं। सरकारचं काम गतीने सुरू झालं आणि आम्हा साऱ्यांचीच मनाची गती रोखली गेली दादांच्या अकाली दुर्दैवी निधनाच्यामुळे। त्याच्यामुळे गेले 4 महिने झालेले दादा आपल्यातून जाऊन कमालीच्या वेदना मनामध्ये आहेत। पण 10 जूनचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम समर्पण, दादांसाठी समर्पित, संघर्ष, राजकीय आणि विचाराचा संघर्ष आणि उद्याचा संकल्प, असं समर्पण, संघर्ष, संकल्प अशी टॅगलाईन देऊन 10 जूनला शनुकाना हॉलमध्ये सुनेत्राबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन त्या ठिकाणी होणार आहे। यासाठीच आज सर्वच विधानसभा सदस्य, तदनंतर राज्यातील जिल्ह्याचे सर्व अध्यक्ष, प्रदेश पातळीवरील माझे सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख आणि इतर सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्याशी मी झूमद्वारे संवाद त्या ठिकाणी केला आणि 10 तारखेला दुपारी 2 वाजता शनुकाना हॉलमध्ये मोठ्या संख्येने उद्याचा पक्षाचा विस्तार, उद्याचा पक्षाचं संघटन आणि नवीन ऊर्जा घेऊन आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी कामाला लागावं, हीच त्या कार्यक्रमाची एक तऱ्हेची रूपरेषा माझ्या सर्व सहकाऱ्यांच्याकडे विदित केली। सर, काल विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्यातच अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका आपल्याला पाहायला मिळाल्या। तुमचे पुत्र अनिकेत तटकरे हे देखील या सगळ्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले, परंतु संजय राऊत मात्र आरोप करतात की या सगळ्या बिनविरोध निवडणुकींच्या पाठीमागे जवळपास 150 कोटी रुपयांचा उलाढा आर्थिक व्यवहार झालेला आहे। एक तर महाविकास आघाडीची जी बैठक गेल्या 8 दिवसांमध्ये पुन्हा झाली, ती बैठक त्यांना घेण्याची वेळ अर्ज भरून झाल्याच्या नंतरची आली। त्या बैठकीतली माझी अधिकृत माहिती अशी आहे की या जागेवर तुम्ही लढा, या जागेवर तुम्ही लढा, आम्हाला लढायला नाही, आम्हाला लढायला नाही, अशी चर्चा जास्ती झाली। ज्यावेळेला युतीची किंवा आघाडीची बैठक होत असते त्याला जागा लढण्यासाठी संघर्ष होत असतो, जागा मिळण्यासाठी पक्षाला। इथे दुसऱ्यांनी लढण्यासाठी संघर्ष झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळाला। पण निवडणूक आधीच हरलेले हे त्याच मानसिकतेमध्ये होते। अशा वेळेला इतक्या जागा बिनविरोध झाल्या याचं कारण नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेने यांना पूर्णपणाने नाकारलं। 80, 85, 90% मतदार हे महायुतीचे त्या ठिकाणी आहेत। लढण्याची कुवत क्षमता नसलेली नव्हतेच, औपचारिकपणा त्या ठिकाणी होता। त्याच्यामुळे आलेले नैराश्य झटकण्यासाठीच हे निराधार कल्पोकल्पित आरोप करण्याची सवय संजय राऊतांची आहे, ती त्यांनी एकदा पुन्हा दाखवून दिली। विनायक राऊत देखील म्हणतात की बाळामानींनी पाठीमागे घेतला आपला उमेदवारी अर्ज कोकणातून, त्या
त्यावेळेस त्यांनी मात्र 25 कोटी रुपये घेतले. 25 कोटींचा बकरा हा बाळ माने झालाय अशा पद्धतीची आता विनायक राऊतांनी बाळमानींबद्दल काय बोलावं ती विनायक राऊतांच्या स्वभावाप्रमाणे ते बोलत आले. आपल्या पक्षाचं स्थान कोकणात काय राहिलं हे पहिलं चष्मा घेऊन किंवा दुर्बीण घेऊन शोधावं. एकेकाळी कोकण हा बाळासाहेबांच्या विचाराचा बालेकिल्ला, तो बालेकिल्ला आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा राहिलेला नाही. 2 अंकी संख्या ज्यांना गाठता आली नाही तिथे शिवसेना जे शिंदेसाहेब नेतृत्व करतात ते भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं पूर्णपणाने प्राबल्य आहे. तुमच्या मोजून जागा मतदार 45 आहेत. अशा वेळेला दुसऱ्यांवरती ठपका ठेवण्यापेक्षा खासदार म्हणून तुम्ही अपयशी का झालात याचा आत्मसंतोषण विनायक राऊतांनी करावं असा त्यांना माझा प्रेमळ सल्ला आहे. आमदार रोहित पवार सातत्यानं तुमच्यावरती आणि पक्षावरती सातत्याने टीका करतात. ते म्हणतात की त्यांनी आज एक ट्विट केलेलं आहे. अशोक खरात यांच्यासोबत खरं तर तुम्ही देखील कामाख्या देवीच्या मंदिराला दर्शनाला गेलेला होता. त्याचे सगळे पुरावे त्यांनी ट्विट केलेले आहेत. तुमचं नाव न घेता त्यांनी ट्विट केलंय आणि त्याच्यावरती त्यांनी सांगितलंय की कुठेतरी टार्गेट वेगळ्या लोकांना केलं जात आहे अशोक खराताच्या प्रकरणाच्या संदर्भात. तुमच्या घरी मात्र 3 पदं आली. ज्यांना टार्गेट केलं जातं त्यांची 2 पदं मात्र घालवली गेली. अशा पद्धतीचं ट्विट रोहित पवार करतो. एक तर माझ्याकडे जी 3 पदं आहेत तर मी लोकसभेला निवडून आलेला लोकसभेचा सदस्य आहे. माझ्याकडे पद असं नाही आले. दीर्घ परिश्रमातून एका स्वतःच्या ताकदीवरती जनतेच्या पाठिंबावरती मिळवलेलं ते मी पद आहे. 5 वेळा मी विधानसभेवरती निर्वाचित झालेला आहे. 92 साली मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालेला आहे. माझ्याकडे पद असं नाही आलेलं, मेहनतीतून आले. आधी ती 2दा विधानसभेवरती निर्वाचित झाली आणि 18 मध्ये 170 मतं असताना आणि आज 127 मतं असताना बिनविरोध त्या ठिकाणी निवडून आलो. कोणाच्या मेहरबानीवरती आम्ही काम त्या ठिकाणी केलेलं नाही. मी कधी कामाख्या देवीला कोणाच्या सोबत गेलो नाही. त्यांनी काय ट्विट केलं, काय फोटो आहे ते एकदा आणा. माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही जे यश मिळवलं हे ज्यांना पाहत नाही आणि ज्यांची दुर्दशा जनतेने केलेली आहे त्या नैराश्यापोटी अलीकडच्या कालावधीमध्ये भरकटलेली मनाची मनोवृत्ती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न काहींच्या मार्फत त्या ठिकाणी होत आहे. सर, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरता शेवटचे 3 दिवस उरलेत. 8 तारीख अंतिम आहे. तुमच्या पक्षाची रिक्त झालेली ही जागा आहे. नक्की उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार आहे? कारण की अनेक चर्चा आहेत की ही जागा भाजप स्वतःसाठी घेण्यासाठी इच्छुक आहे. भाजप ही जागा स्वतःसाठी घेण्यासाठी इच्छुक आहे या बातम्या कल्पोकल्पित निराधार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा आहे. 8 तारखेला 3 वाजेपर्यंत अर्ज भरायचा आहे. 8 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवाराचा अर्ज 100% भरला जाईल. नवनीत राणा देखील उमेदवारी दिली जाईल की मित्र पक्षाची? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरचा अधिकृत उमेदवार 8 तारखेला 3 वाजेपर्यंत मुदत संपेपर्यंत अर्ज त्या ठिकाणी 100% दाखल करेल. परंतु नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचा चिन्हाचा उमेदवार 8 तारखेला 3 वाजेपर्यंत आम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी अर्ज दाखल करेल. खरं तर आता बाळ मानेंची पक्षातून हकलपट्टी केलेली आहे. त्यांच्याशी तुम्ही काही संपर्क साधला का राष्ट्रवादीमध्ये येण्याच्या संदर्भात? मग आता त्यांच्याशी संपर्क येण्याचं काही कारणच नाही. मी 99ला ज्याला रत्नागिरीचा पालकमंत्री झालो त्याला बाळ माने त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार होते. मी रत्नागिरी जिल्हा पिंजून काढला त्याला रत्नागिरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज शिवसेनेचे वरिष्ठ नेते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे 2004ला तिथून निर्वाचित झाले. चिपळूणला रमेश कदम त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरती निर्वाचित झाले. ही 5 वर्षाच्या माझ्या मेहनतीचं फळ कोकणी जनतेने त्या ठिकाणी दिलं आहे. बाळ मानेंचा माझा कधी राजकीय संपर्क नाही, असण्याचं काही कारण नाही. त्यावेळेला पालकमंत्री असताना आमदार म्हणून आमच्या गाठीभेटी व्हायच्या. पण काल मंत्री नितेश राणे त्यांच्याबरोबर दिसल्यामुळं साम दाम दंडभेद याचा वापर करून ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली असं म्हटलं जात आहे. नितेश राणे यांनी कुठेतरी दडपण आणून त्यांच्याकडनं अर्ज माघारी घ्यायला लावला अशा पद्धतीचाही आरोप. कोणी आरोप केला त्यांना कळू द्या. म्हणजे त्या आरोप करणाऱ्याची बुद्धीची क्यू काय ते मला सांगते. मला एकदा नाव कळू द्या की यांनी हा आरोप केला. मग तो आरोप कशाच्यामुळे असू शकतो त्याचं विश्लेषण मी सांगितलं संजय राऊतांचं मगाशीच. आपण उशिरा आहात. संजय राऊतांची आता जी काय मनस्थिती भरकटलेली आहे त्या भरकटलेल्या मनस्थितीमध्ये संजय राऊत सकाळच्या वेळेला
वेडावाकडं बोलत असतात. अशा वेळेला आज जी महाविकास आघाडीची दुरावस्था झाली या निवडणुकीमध्ये, अहो मी मगाशी तेच सांगितलं की महाविकास आघाडीच्या बैठका या चर्चेसाठी ज्या 2 वेळा झाल्या त्या 2 वेळा पुढे ढकलायला लागल्या. जागा आपल्याला पक्षाला मिळण्यासाठी संघर्ष करायचा असतो, इथं जागा तुम्ही लढा हे सांगण्यासाठी संघर्ष त्यांच्यात झाला. कारण त्याचा जनाधार लोकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतून पूर्णपणाने उच्चाटन केल्यासारखं झालेलं पाहायला मिळत आहे. सर, कोकणच्या सगळ्या या निवडणुकीमध्ये अजून देखील महेंद्र दळवी हे कुठेतरी नाराज असल्याची चर्चा आहे. कारण की त्यांनी काल माध्यमांना वक्तव्य करताना सांगितलं की स्वार्थासाठी काही लोकांनी इमान गहाण ठेवले, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांवरती त्यांनी ही टीकास्त्र टाकली. ते त्यांच्या पक्षातल्याबद्दल काय बोलतात ते मला माहीत नाही. प्रत्येकजण आपल्या बौद्धिक पातळीनुसार बोलत असतो, त्या पद्धतीने प्रत्येकजण त्या ठिकाणी बोलतो आहे. त्याच्याबद्दल मला काय आक्षेपही नाही आणि मला काय फरकही नाही. मी माझ्या पद्धतीने काम करत राहतो, मी येत राहतो. आता तुम्ही सांगितलेलं वक्तव्य कोणाच्या बाबतीत त्यांच्या पक्षांतर्गत आहे मला माहीत नाही आणि त्यांच्या पक्षांतर्गत कोणी कोणाला काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. मी एनडीए मजबूत करणं, राज्यात महायुती मजबूत करणं या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा घटक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही निर्णय घेतल्यापासून समन्वयाची भूमिका मी सातत्याने त्या ठिकाणी ठेवली. मी नेहमीच देवेंद्रजींचे आभार मानले, आदरणीय शिंदेसाहेबांचे आभार मानले. दादा तर आमची ऊर्जा आणि शक्ती होतीच, पण आज सुनेत्रबाईंनी त्या ठिकाणी काम करत आहेत. अशा वेळेला रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, शिवसेनेचे नेते असतील, मग ते उदय सामंत असतील, शंभूराज देसाई असतील, आमच्याकडचे भरत गोगावले असतील, आम्ही सगळेजण समन्वयातून त्या ठिकाणी काम करतो. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.